हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका चटपटीत रेसिपीसोबत. तर आज आपण दुपारच्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी असा कुरकुरीत चिवडा बनवलेला आहे. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असं काहीतरी चटपटीत खायला हवं असतं, त्यामुळे मी आज असा खमंग चिवडा बनवलेला आहे. त्यामध्ये डाळ व शेंगदाणे आणि कढीपत्त्याचा स्वाद असेल तर आणखी खूपच छान. असा हा चटपटीत कुरकुरीत आणि खमंग चिवडा बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे भरपूर असे मुरमुरे घेतलेले आहेत. मुरमुरे 1 किलो घेतलेले आहेत आणि त्यासाठी अर्धा किलो पोहे. डाळ घेतलेलं आहे, मका पोहे, कढीपत्ता, शेंगदाणे, मीठ आणि चिवडा मसाला, लाल तिखट, हळद आणि मोहरी. तर चिवडा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलेले. तेल थोडं आपल्याला जास्त प्रमाणात टाकून घ्यायचे, म्हणजे आपले पोहे छान तळले जातील. एवढं असं तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि तेल तापेपर्यंत आपण इकडं एका पातेल्यामध्ये थोडे मुरमुरे काढून घेऊया. म्हणजे 2-3 वाटी असे आपले मुरमुरे बाजूला काढून घ्यायचे आहेत. थोडे थोडे करून आपल्याला मुरमुरे या पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. चला, आपलं तेलही आता छान तापलेलं असेल. तेल तापत आहे आणि ही इथे मी चाळणी घेतली आहे. ही मी पोहे तळण्यासाठी चाळणी घेतलेली आहे आणि ही चाळणी बुडेल इतपत आपल्याला कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. त्या चाळणीमध्ये आपल्याला असे पोहे टाकून थोडे थोडे करून तळून घ्यायचे आहेत. तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे, म्हणजे पोहे तेल धरणार नाहीत. पहिल्या वेळेस तळताना जास्त तेल तापलेलं नसतं, त्यामुळे तळायला थोडा उशीर लागतो. पण दुसऱ्या वेळेस तळताना तेल खूप तापलेलं असतं, म्हणून पोहे पटकन तळतात. पोहे बाहेर काढून आता ह्या मसाल्यातली मोहरी आपल्याला नंतर टाकायची आणि बाकी 4ही मसाले आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. त्या पोह्याप्रमाणे आपल्याला चिवडा मसाला, हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट आपल्याला त्या पोह्याप्रमाणे आणि जेवढे मुरमुरे घेतलेत का तेवढ्याप्रमाणे घ्यायचे आहेत. कमी जास्त झाले तरी काही हरकत नाही. आता आपल्याला त्या 2-3 वाटी मुरमुऱ्यामध्ये एवढे पोहे मिक्स करायचे. आता आपण दुसऱ्या वेळेस तळताना सुद्धा आपल्याला तसेच मुरमुरे घ्यायचे आहेत आणि पोहे पहिल्याप्रमाणेच दुसरीही बॅच आपण तळून घेऊया. आणि उरलेले सर्व पोहे असे थोडे थोडे करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जर आपण असे थोडे थोडे करून तळून घेतले आणि थोडेच मुरमुरे घेतले ना, तर यामुळे चिवड्याला सगळीकडं मसाला लागतो आणि मुरमुरे कुरकुरीत होतात छान आणि चिवडा एकदम कुरकुरीत राहतो आणि खूप दिवसापर्यंत याचा कुरकुरीतपणा जशाला तसाच राहतो. आता त्याचप्रमाणे आपल्याला शेंगदाणेही तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळताना आपल्याला गॅस थोडासा कमी करायचा आहे, म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत तळले जातील. असे शेंगदाणेही आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे कडक झाले पाहिजे शेंगदाणे. त्याचं साल असं वरती निघालेलं पाहिजे, म्हणजे त्यातला ओलसरपणा निघून जाईल आणि चिवडासुद्धा कुरकुरीत राहण्यासाठी मदत होईल. शेंगदाण्यावर सुद्धा आपल्याला तसाच मीठ मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ते आपल्याला चिवड्यामध्ये मिक्स करायचे आहेत. यामुळे आपल्या शेंगदाण्याला सुद्धा छान मसाला लागतो आणि शेंगदाणे तेल गरम असल्यामुळे त्याला मसाला व्यवस्थित चिकटला जातो. आता त्याचप्रमाणे आपल्याला डाळवंही तसंच तळून घ्यायचं आहे. डाळवं तळताना तुम्हाला गॅस मिडियमच ठेवावा लागेल, कारण डाळवं लवकर करपते आणि तेल आपलं आधीच खूप कडकडीत झालेलं असतं. त्यामुळे गॅस डाळवं तळताना कमी करून घ्यायचा आणि थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला डाळवं असं तळून घ्यायचं आहे. डाळवं तळल्यामुळं त्याला असा खुसखुशीतपणा येतो आणि त्याची चव आणखी छान लागते. त्यामुळे आपल्याला असं लालसर होईपर्यंत डाळवं तळून घ्यायचे आणि डाळवं तळल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यामध्ये असाच मीठ मसाला घालून चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अशा प्रकारचा चिवडा एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. म्हणजे यामुळे चिवड्यातले सगळे मसाले एका ठिकाणी राहणार नाहीत. आता आपण यानंतर मकाचे पोहे तळून घेऊया. मकाचे पोहे तळताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित फुलून येतात. याला गॅस कमी ठेवला तर मग ते व्यवस्थित फुलत नाहीत, थोडं कडक होतात. म्हणून मका पोहे तळताना गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे. आता हे आपल्याला एका बाजूला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि हे सगळ्यात शेवटी मिक्स करायचे आहेत, म्हणजे यात सर्व मसाला अडकणार नाही.
आता यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेऊ आणि कढीपत्ता तळताना थोडा हळू, कारण तेल तापलेलं असतं आणि कढीपत्ता टाकल्याबरोबर उडून अंगावर येण्याची भीती असते. आता यामध्ये आपण कढीपत्ता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कढीपत्ता मिक्स करून याला बाजूला ठेवून घेऊ आणि फोडणीची तयारी करू. तर कढईमधलं मी तेल बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी जास्त घातल्यामुळं तळायला थोडा उशीर लागतो तिला फुटायला. मोहरी छान फुटली की यामध्ये हळद, मसाला, तिखट हे सर्व उरलेले मसाले आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान अशी फोडणी तयार झाली की आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता बघा चिवड्याला कसा छान रंग आलाय. आता आपण यामध्ये मका पोहे ॲड करून याला छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे आपला छान कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे. मुलांना दुपारच्या वेळेमध्ये काहीतरी छान खायला कुरकुरीत चटपटीत आवडतं, त्यामुळे आपण असा चिवडा बनवून ठेवला तर त्यांना खूप आवडेल. बघा असा एकदम कुरकुरीत चिवडा झालेला आहे. आजचा चिवडा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.